हॅलो गाईज, वेलकम बॅक अनदर न्यू व्हिडिओ. तर आम्ही आज झाडं लावायचं प्लॅन केला. तर आम्ही आधी खड्डे मारून ठेवले आहेत. तुमका दाखवते मी कशा प्रकारे आम्ही खड्डे मारून ठेवलेले असत. वरच्या साईडीक आम्ही खड्डे मारले तरी अंदाजे 40 खड्डे असत मारलेले. तुम्ही बघू शकता, दिसतले तुमका खड्डे. ह्याच्यात लावच्यात पोकळी, सुपारीची झाडं लावची आहेत. आणि आता खालच्या साईडीक समोर दिसता जागा, तिकडे अजून जागा करायची आणि तिथे आम्ही 40 आम्ही कट्टे मारू तेवढ्याच्यात. तर आता मी बघू शकता, मी पहिली जागा साफ करतो. मी आणि माझा भाऊ माझ्यासोबत आम्ही दोघं पण मिळून हे जागा साफ करतो. आजच्या दिवसात पूर्ण खड्डे मारून ठेवच्यात आमका. आणि उद्या आम्ही ह्याच्यात पोकळी लावू आणि आता खड्डे मारतो आम्ही याच्या खाली. कारण आमका संध्याकाळी परत दुपारनंतर गोवर आणूचो जुन्या घराकडून. कारण जरा लांब असा गोवर आणूचो, तरी कमीत कमी 50 किलो गोवर लागतलो, जास्त लागत कदाचित. बघू कसं काय. तर संध्याकाळी आम्ही जेवल्यानंतर तो गोवर आणतलो सगळेजण मिळून. आता मदत करू आमका पप्पा पण येले होते. कारण जसं मध्ये काय बेनूचा होता ते बेन होते आणि समीर खड्डे मारी होतो आणि मी माती बाहेर काढत होते. अशा प्रकारे आम्ही तिघे जण मिळून काम करीत होतो. कारण एकट्या एवढे खड्डे मारून खूप टाईम लागतो होतो. तिघे असल्यामुळे जरा काम फास्ट होत होतं. पप्पा सगळे जागा करत होते, इकडे खड्डे मारायचे ते जागा सांगत होते. अशा प्रकारे आम्ही खड्डे मारत होतो. झाडा बांधता पप्पांका वाटलं ही फणसाची फांदी झाडांका सावट करतली. तर आम्ही सांगलो आता लगेच तोडा, कारण नंतर होतली. नंतर मग समीर शेडी घेऊन येलो आणि आम्ही ठरायला ही आता फांदी तोडूयाच. कारण कोयत्याक नाही होती धार अजिबात लागलो खूप टाईम. तर बघू शकता पप्पा चढले वरती झाडावरती आणि तोडू घेतल्याने आणि पटापट कोयतं चालले, पण धार नसल्यामुळे खूप टाईम लागला फांदी तोडू. तुम्ही बघू शकता फणस पण होते लागलेले. आम्ही जरा ओढून बघलो, पूर्ण डोळ येता का तुटानं काही येईना. पप्पांका सांगलो तुम्हीच जरा तोडा, जरा सरवलो. पप्पांनी मग तोडले नाही आणि नंतर बारीक टाळ मारल्याने आम्ही ते नंतर पाटात घातलं, कारण माती वाहून जाता. नंतर पाटात घातलं आणि नंतर आज आमचं दुसरा दिवस. काल आम्ही पूर्ण खड्डे मारून ठेवले. बघू शकता आज आम्ही झाडाला येतो. संध्याकाळी आम्ही गोवर आणलो, ते व्हिडिओ मग बनवून मिळालं ना, पाऊस खूप असल्यामुळे. आता मी गोवर आणलो बघा. मी बघू शकता गमेल असून गोवर घेऊन येते, आधी खाली घालते झाडांच्या खाली जरा गोवर. आणि असं मी बघू शकता सुपारीच्या झाडाला येतात सगळेजण जमले. आणि वहिनी पण आज आमका मदत करू गेली, त्यामुळे आमची कामं आणि फास्ट होत होता. चकोली पण सैलला बारक्या भाऊ कशी आम्ही झाडाला येत होती आणि मस्ती पण करीत होता. हे काय तर बनत झाला मग बाबी तुमने तो कहा करे
माझा व्हिडिओ काढणार कसले आग लावत बघ. तुम्ही दिसतातच नाही मग थोडे थोडे जातात. तुला काय कळलं तू हसतेस ते. पास आहे मग झाले ना माका आता प्रत्येक ऐकतच अगं थांब बुबली हात दुखतो. अगं थांब ना. झाले सगळं काढून का ना. सगळं एकाकच घातलं. रमायला बरोबर तू त्याबद्दल आगत त्या म्हणताला आपण काय करू. नाही ना हळू या कर बघून. इकडे झाड इकडे दोन थोडे दोन बघून गेले सकाळी. इथं घाला माती. आता कुंभार नेते हा का वरती. हा काय ना करायची वरा बी असते. सोबत कडे राहिलं का दोन रोड कडे आणि दोन
इथं का सरळ तरी कर. आम्ही नारळी लावलो बाबा. समजलं का उगाच नारळ घालवलंय खरं आम्हीच लहान असताना शिकवूया ते ह्याला करीत राटीन पाणी इकडे बरोबर माहिती आहे मग हे. पाय कसं सगळीकडे झाडाला आलो आम्ही. तर एक आंब्याचा कलम होता वैष्णवी मनाला मिळाला ते. तर आपण लाव केला तर बघू शकता तुम्ही तर कलम लायता आंब्याचा. माती घाल काय नको काय नको किती नको आपला एकट्याचा किडे येते पायाने बघ गांडूळ. आता दोन पायांचे घाल काटका बिटका घाल काय नाही काढ घाल दोन पायांचे गार पार दिसत पाय उभं राहू ना काय वाकडो असा तो. ते काहीतरी लाव काठी लावू. हळदी काठी जाऊ तरी दिसत. असं नाही हो काटा त्या बाजू करू हडेसून करू गो. सुरत जा ते वाटेल ना हो हडेसून तर त्या करू बाजून जा तरी मग हडेसून कर आबा महाराष्ट्र पूर मरे सुरत जा बाणण टाक बारकीशी येईल ती. गेल ती घे उठ आली जाऊ दे अजून जाऊ दे हे इतक्या वरचल जमीन दगड किती होतो. ना बांधून ह्याला बांधलंय. काढलास मा पाणी घालू गेलो. तुम्ही बघला अशात वैष्णवीने कसं कलाम लायला आता. आणि हिचं पप्पा आणि वहिनी आणि समीर सगळेजण हिचं खालच्या साईडीन उरलेली झाडं लावत होते. पण हिचं दोन ओढूचा खोरा. हॅलो गाईज, तर तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे सगळीकडे झाडं लावलो. आमची झाडं लावून झाली. आता तुम्हाला दाखवतो वरच्या साईडला झाडं कमी कशी लावली आहेत. कारण तुमका मी काल खड्डे दाखवले होते. कारण खड्डे दाखवले होते त्याच्यात झाडं आज आम्ही लावली. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही एका लाईनमध्ये झाडं लावली. ती आता पुढच्या वर्षी तर चांगली मस्तपैकी दिसते. शेण गोवर आम्ही काल रात्री संध्याकाळी. तर ही व्हिडिओ तुमका कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.